हरिओम. भगवद्गीताबोध योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 13 क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ त्रयोदशोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 13 श्लोक क्रमांक 19. प्रकृतिं पुरुषं चैव विध्यनादि उभावपि विकारांश्च गुणांश्चैव विद्धि प्रकृती संभवान. प्रकृती आणि पुरुष दोन्हीही अनादि आहेत हे जाण. विकार आणि गुण प्रकृतीमुळे उत्पन्न होतात हे जाणून घे. प्रकृती आणि पुरुष दोन्हीही अनादि आहेत हे जाण. प्रथमतः हे जरा विचित्र वाटते. शाश्वत अक्षर असा पुरुष म्हणजे आत्मा हा अनादि आहे, परंतु प्रकृती ही मृत होणारी, नष्ट होणारी आहे, नाशिवंत आहे. त्यामुळे सूक्ष्म पुरुष म्हणजे आत्मा अनादि आहे हे चटकन पटते, परंतु जड प्रकृती अनादि आहे हे विधान एकदम मान्य होत नाही. भगवंत श्री येथे हे दोन्हीही अनादि आहेत असे म्हणत आहेत. अध्यात्मात हे क्रांतिकारी विधान आहे. अनादि याचा अर्थ जे आरंभापासूनच आहेत, जे आरंभाच्याही आरंभापासून आहेत, ज्यांना सुरुवात आरंभ नाही, जे होतेच आणि आहेतच आणि सतत कायम असणारच आहेत, ते सतत आहेत याच अवस्थेत असणार आहेत. बीज अगदी छोटेसे असते. त्याला जमीन, पाणी, हवा, सूर्यप्रकाश मिळाला की कोंब फुटतो, त्याचा वृक्ष तयार होतो, त्या बीजाचाच वृक्ष होतो. बीज असताना तो वृक्ष त्याच बीजात होता, परंतु तो त्यावेळी भौतिकदृष्ट्या अदृश्य होता. त्याला अनुकूल परिस्थिती मिळाल्यावर त्या बीजात अगोदरच असलेला तो वृक्ष त्या बीजातून भौतिकदृष्ट्या प्रकट झाला. त्यामुळे बीज जितके सनातन आहे तितकाच वृक्षही सनातन आहे. रस्त्यावर पाणी साचते, त्याचे डबके तयार होते. ते जर ऊन आणि वारा याने वाळले नाही तर त्याच्यात किडे तयार होतात. कुठून आले हे किडे? एकदम कुठून उत्पन्न झाले नाहीत. एकदम कुठून उत्पन्न झाले नाहीत. ते त्या जमिनीत किंवा पाण्यात किंवा हवेत कोठेतरी अगोदरच होते. फक्त ते अप्रकट अवस्थेत होते. अनुकूल परिस्थिती मिळाल्यावर ते प्रकट झाले. प्रकाश दूर झाला की काळोख होतो. कुठून येतो हा काळोख? प्रकाशात काळोख असतोच. हे जरा विचित्र वाटते, परंतु हे असेच घडते. प्रकाश आला की काळोख नष्ट होतो, म्हणजे तो प्रकाशात विलीन होतो आणि आपल्यासाठी नष्ट होतो. परंतु प्रकाशाचा अभाव झाला की त्याच्यातील काळोख प्रकट होतो. त्यामुळे प्रकाश जितका सनातन आहे तितकाच काळोखही सनातन आहे. याचप्रमाणे पुरुषात प्रकृती असतेच, फक्त ती अप्रकट अवस्थेत असते. अनुकूल परिस्थिती मिळताच ती प्रकृती पुरुषामधून भौतिकदृष्ट्या प्रकट होते. याच कारणास्तव प्रकृती जेव्हा कालवश होते तेव्हा ती त्या पुरुषातच विलीन होते. तसेच आपण कोणतीही भौतिक गोष्ट, वस्तू नष्ट करू शकत नाही. आपण तिचा आकार, रंग, रूप, गुणधर्म बदलू शकतो, परंतु आपण कोणतीही गोष्ट मूलतः नष्ट करू शकत नाही. अर्थातच त्याच्या उलट आपण कोणतीही गोष्ट मूलतः निर्माण करू शकत नाही. अशा प्रकारे पुरुषामधूनच यच्च यावत सर्व काही निर्माण झालेले आहे. त्याच्यामुळेच त्याचे पालन पोषण होत असते. यथा कालावधी ते त्याच्यातच विलीन होत असते. पुरुष आणि प्रकृती अनादि आहेत, तरीही त्यांच्या स्वरूपात फरक आहे. कारण पुरुष मूळ असून त्याच्यामधून प्रकृती दृश्य होते, त्यामुळे त्यांच्या स्वरूपात भिन्नता आहे. विकार आणि गुण प्रकृतीमुळे उत्पन्न होतात हे जाणून घे.
पुरुष आणि प्रकृती दोन्हीही अनादी असली तरी प्रकृती पुरुषात विलीन होते. हा भेद लक्षात घ्यावा. प्रकृती पुरुषात विलीन होते, पुरुष प्रकृतीत विलीन होत नाही. पुरुष प्रकृतीद्वारे जड रूपात भौतिकात प्रकट होतो. त्यामुळे प्रकृतीत विकार आणि गुण उत्पन्न होतात. पुरुष कधीही प्रकट होत नाही. तो नेहमीच अप्रकट अवस्थेत असतो. त्यामुळे त्याच्यात विकार किंवा गुण निर्माण होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. देहादी इंद्रिय मिळून प्रकृती होते. त्यांना इच्छा, कामना, वासना असतात. त्यामुळे इंद्रियांना निर्माण होत असलेल्या वासनांमधून विकार आणि गुण निर्माण होत असतात. आपण देहादी इंद्रियातीत झालो की आपण वासनांपासून दूर होतो. त्यामुळे आपण विकारातीत आणि गुणातीत होतो. म्हणजेच आपण आत्मस्वरूप होतो, मुक्त होतो. हरिओम.